नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. आज जे वातावरण आहे लोकसभा निवडणुकीचं आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार हा कसा निवडून द्यावा, जनतेला किंवा जनतेचं रोजगाराचं, कामगाराचं, तरुणाचं, बेरोजगाराचं या ज्या समस्या आहेत या समस्या कशा दुरुस्त होईल आणि या ज्या समस्यामध्ये जे की संसदेमध्ये ठाम भूमिका मांडणारा नेता कोण आहे किंवा ठाम भूमिका मांडल्याच्या नंतर या जिल्ह्याचं जे की विकासाचं जे दौर आहे, विकास कशा प्रकारे केला जावा आणि कशा प्रकारे होणार या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या संदर्भात इस्लापूर सर्कलचे आणि पांगरी या गावाचे प्रकाशरावजी वानखेडे कम्युनिस्ट पार्टीचे सचिव विभाग प्रमुख, तर यांच्या पक्षाकडून काय पक्षाची विचारसरणी नेमकं काय आहे या संदर्भात आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहे. नमस्कार. आता लोकसभा निवडणुकीमध्ये जो तुमच्या पक्षाकडून जो कॉम्रेड विजय गाभणे ही यांनी उभा आहे, तर बाबा त्यांच्याकडून कोणकोणत्या जनता कोणकोणत्या आशेनं पाहावं आणि जनतेच्या ज्या समस्या आहेत या समस्या तुम्ही लक्षात घेणार ना, या संदर्भात काय म्हणायचं तुम्हाला? या संदर्भामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड विजय गाभणे यांची उमेदवारी पक्षाने दिलेली आहे. आणि ही उमेदवारी देण्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे, या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही आहे, असे असंख्य प्रश्न आहेत. आणि ज्यांनी जे काही आश्वासन दिले होते सत्तेमध्ये असलेल्या 10 वर्षामध्ये जे सत्तेमध्ये असलेले उमेदवार किंवा सत्ता झाली त्यांनी जे आश्वासन दिले होते ते एकही आश्वासनाची या ठिकाणी पूर्तता झालेली नाही. म्हणून शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, कामगाराच्या आणि युवकांच्या विकासासाठी, यांच्या ज्वलंत मागण्यासाठी, यांचा बुलंद आवाज संसदेमध्ये मांडण्यासाठी म्हणून कॉम्रेड विजय गाभणे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांची आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि ते गेल्या 40 वर्षापासून या नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्ह्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे, शेतकऱ्याचे, कामगाराचे, बेरोजगाराचे, तरुणांचे प्रश्न घेऊन सतत मोर्चे आणि आंदोलने करतात. आणि गेल्या 40 वर्षापासून त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आहे. आणि त्यामुळे एक झुंजार आणि तरुण आणि उमदा आणि ज्याला जाणीव आहे प्रश्नाची, अशा उमेदवाराला आम्ही पक्षाकडून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि जनतेचा ह्या महागाई आणि बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव या प्रश्नावर ज्यावेळेस प्रचार यंत्रणा आम्ही या हिंगोली मतदारसंघामध्ये राबवत आहोत त्या ठिकाणी सर्व स्तरामधून या उमेदवाराला पाठिंबा मिळत आहे, समर्थन मिळत आहे. आणि या ठिकाणी राहिला प्रश्न, या ठिकाणी 2 उमेदवार आहेत, ते असे उमेदवार आहेत, एक आहे शिवसेनेचा आणि दुसरा आहे महायुतीचा. आणि हे दोघंही मागच्या वेळेस एकाच ठिकाणी होते आणि ते परत त्यांची फूट झालेली आहे. त्यांची फूट झाली, त्यांच्या मताचं विभाजन आजही होत आहे, दोघांच्या मताचं विभाजन आहे. आणि या ठिकाणी नवीन चेहरा आहे आमचा, हा चेहरा आहे बहुजनांचा, ओबीसींचा. म्हणून या चेहऱ्याला तरुणामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये, कामगारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन मिळत आहे. जातीच्या आणि धर्माच्या नावावर मतदान मागण्याचा प्रयत्न चालू आहे. जात दांडगे आणि धान दांडगे लोक या निवडणुकीत उतरले आहेत. आजही त्यांच्या हजारो रुपयांचा प्रचारामध्ये, करोडो रुपयांचा प्रचारामध्ये त्यांचा सुराळा होत आहे. एका उमेदवाराच्या 100 गाड्या आहेत की ज्या परमिशनसुद्धा नाही आहेत, नुसत्याच फिरत आहेत रोडवर, पण जनतेमध्ये कोणीही जा तयार नाही आहे. म्हणून यांना गावामध्ये आणि रस्त्यावर ह्या गाड्या फिरत आहेत आणि जनतेमध्ये यांना समर्थन नाही आहे. म्हणून आम्ही या विकासाच्या मुद्द्यावर हा उमेदवार दिलेला आहे.
आता जे तुम्ही म्हणत आहे महाआघाडीचा जो उमेदवार आहे आणि त्यानंतर शिवसेनेचा आहे, बरोबर आहे ना? हा. तर हे जे कारण आपण इतिहास मागच्या आपण 10 वर्षाचा जर किंवा 15 वर्षाचा जर अभ्यास जर आपण केला समजा सरासरी या हिंगोली जिल्ह्याचा सरासरी जनतेनंही करणं महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण गेल्या 5 वर्षाच्या टर्मला हिम्मत पाटील हे शिवसेनेचं होतं, बरोबर आहे ना? तर त्यांना तिकीट न मिळाल्यामुळं तर त्यांनी हिंगोली मतदारसंघामध्ये त्याला उमेदवारी भेटली नाही आणि त्याच्यामुळं न भेटल्यामुळं किंवा यांनी जे 5 वर्षामध्ये ज्या पक्षाचा अजेंडा घेऊन यांनी उभा होते सरासरी, तर या पक्षाच्या अजेंडा घेतल्याच्या नंतर या पक्षाच्या जे अजेंडा होतं की विकास करणं हिंगोली जिल्ह्याचं, तर त्या 5 वर्षामध्ये त्या अशा प्रकारे विकास झाला का? नाही ना, विकास तर झालाच नाही. जो उमेदवार हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आला तो 5 वर्षे या भागामध्ये किंवा हिंगोली मतदारसंघामधल्या कुठल्याही गावामध्ये त्यांनी भेटीगाठी दिल्या नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी कधी संसदेमध्ये शेतकऱ्याच्या हमीभावाच्या प्रश्नावर त्यांनी कधी आवाज उठवला नाही. दिल्लीच्या गॉर्डनला 700 शेतकरी शहीद झाले, पण या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये MSPच्या संदर्भात हमीभावाच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये या उमेदवारांना कुठलाही आवाज उचललेला नाही. आणि आज ते दोन्ही पद जनतेसमोर आलेले आहेत की ज्यावेळेस मागचा खासदार निवडून येऊन तो दुसऱ्या याच्यात गेला, त्यांच्यामध्ये दोन गट झाले, फूट पडली. आणि आज जो उमेदवार आहे यांचा शिवसेना आणि 2 गटाचा हेही दोन्ही गटाचे उमेदवार अजून पक्षांतर करून आलेले आहेत. भाग काँग्रेसमध्ये काँग्रेस शिवसेनेमध्ये अशी यांची अवस्था आहे. आणि बंडखोरी करून उमेदवारी यांनी दाखल केलेली आहे. मागीचा इतिहास आहे यांचा. म्हणून उद्या हे जर उमेदवार निवडून गेले तर यांची गॅरंटी नाही, ते कुठेही जाऊ शकतात. आता तुम्ही छान एक प्रश्न म्हणजे सांगितल्या संसदेमध्ये जे म्हणले यांची भूमिका कसल्याच प्रकारे त्यांनी मांडली नाही, हे खरोखरच आहे. आम्ही बी पाहिलो आम्हाला संसदेमध्ये किंवा हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्याचा विकास कशा प्रकारे करायचा किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत ते किंवा साठा म्हणा, जलसिंचन म्हणा किंवा या ज्या समस्या आहेत समजा तळे म्हणा, नाल्या म्हणा किंवा कारखाने म्हणा, अशा प्रकारे न करण्याची भूमिका जास्त प्रमाणात दिसलेली नाही. आणि संसदेमध्येही कोणते सामान्य जनतेचे जे प्रश्न आहे, जे समस्या आहे, हे मांडण्यामध्ये खरंच कमतरता तिथं भासू लागलेली आहे. ही सत्य गोष्ट आहे. परंतु जर या जनतेनं जर तुमचा उमेदवार जर निवडून दिला, खरोखरच संसदेमध्ये तो बोलेल का? जो सामान्य जनतेच्या ज्या समस्या आहेत, जलसाठा म्हणा किंवा तळे म्हणा, नाल्या म्हणा, नदी म्हणा, हे जे शेतकऱ्यासाठी जे पायाभूत जे सुविधा आहेत, हे तुम्ही तुमच्या पक्षाचा जो उमेदवार आहे विजय गाभणे साहेब हा करेल का? हे तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल? निश्चित करेल तो. हा, कारण तो जनसामान्याचा उमेदवार आहे. तो शेतकरी कामगार पक्षामधून गेलेला उमेदवार आहे आणि त्याला या इथल्या शेतकऱ्यांची, कामगारांची आणि बेरोजगाराची जाणीव आहे. कारण या जाणीवीमधून तो गेलेला आहे. म्हणून आजही तो सत्ता नसताना हजारो लोकांचे मोर्चे आणि आंदोलनं तो करतो आणि त्याला न्याय हक्क मिळवून देतो. मग ते कामगार असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, बेरोजगार तरुण असतील, यांच्या प्रश्नावर सतत तो लढा देतो. म्हणून या पक्षाची भूमिका आहे, आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे. तो संसदेमध्ये निश्चित आवाज उठवणार. या भागाचा सिंचन विकास, या भागाचा जो अर्धवट जो विकास झालेला आहे, तो विकास साधण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत, यात काही शंका नाही. तर तुम्ही जे म्हणत आहात, बरं मी काय म्हणतो आणि माझा काय, तुम्हाला जे तुमचे जे पक्ष आहे समजा, जसं की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहे, त्या बॉन्डमध्ये मोदी सरकारला करोडो रुपये भेटलेले आहे, काँग्रेसला त्याच्यानंतर तर अशा अनेक पक्षाला जे पार्ट्या जे आहेत अशाला भरमसाठ करोडो रुपयाचा निधी भेटलेला आहे. अशाच करोडो रुपये निधी हे तुमच्या माका पार्टीला अशा प्रकारे निधी भेटलेला आहे का? आमच्या पक्षाला 1 रुपयाचा सुद्धा निधी भेटलेला नाही आणि तो निधी आम्ही स्वीकारत पण नाही. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे या देशामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यापैकी या इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा जो मुद्दा आहे, जो प्रश्न आहे, जो भ्रष्टाचाराचा जो प्रश्न आहे, हा मुद्दा आम्ही या देशाच्या CPM मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने
सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडला आणि त्या मुद्द्याला न्याय मिळवून दिला. म्हणून हा युगपिढी बावन्न घोटाळा बाहेर आला केवळ CPM-मुळे. आणि तुम्ही आजही चेक करू शकता संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर CPM मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कुठल्याही उद्योगपतीकडून किंवा कुठल्याही कंपनीकडून एकही रुपयाचा निधी घेतलेला नाही. एकमेव अशी पार्टी या देशामध्ये आहे. आज आम्ही जर असं कोणी म्हणलं तर हा निधी घेतला तर आम्ही राजकारण सोडून देऊ. पण यांनी या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामुळे मोदीच्या भारतीय जनता पक्षाने हजारो करोड रुपयांचा इलेक्ट्रॉनिक बावन्न घोटाळा त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि हे पूर्ण पैसे हे आज इलेक्शनमध्ये वापर करत आहेत. आणि या पैशाचा वापर प्रत्येक मतदारसंघामध्ये 10 कोटी 15 कोटी यांनी पाठवलेले आहेत. आणि शेकडो गाड्या रोडवर फिरत आहेत, लोकांना भूलताबा मारत आहेत. आणि या ठिकाणी काहीतरी गोंधळ करून जातीच्या धर्माच्या नावावर गोंधळ करून या ठिकाणी मतं मागण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. म्हणून आम्ही एकमेव असा आमचा पक्ष आहे की आम्ही एकही रुपया अदानी अंबानीचा घेतला नाही, कुठल्याही कंपनीचा घेतला नाही, हे आम्ही ठाम सांगू शकतो. आता शेत तुम्ही ठामपणे सांगत आहात, परंतु आता जे तुमचा जो उमेदवार जो आहे समजा, त्यांच्या प्रचार प्रसारासाठी किती वाहने किती गाड्या केल्या आणि समोरील ज्या गावात तुम्ही जात आहात हो तिथं कशा प्रकारे व्यवस्था लागलेली आहे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आम्ही हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जो आमचा उमेदवार दिलेला आहे त्याच्या प्रचाराचा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ फार मोठा आहे. 3 जिल्ह्याचा मिळून हा मतदारसंघ आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे, नांदेड आहे आणि हिंगोली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही तालुके, हिंगोलीमध्ये काही तालुके आणि नांदेडमध्ये काही तालुके या मतदारसंघात येतात. आम्ही आमचा मुख्य प्रस्ताव हिंगोली या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आमच्या पक्षाची पूर्ण राज्य समिती त्या ठिकाणी बसलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही प्रचार यंत्रणेसाठी 4 गाड्या हा परमिशनसाठी लावलेल्या आहेत. आणि बाकीच्या उमेदवाराच्या गाड्या परमिशनच्या नाहीत, खाली रोडवर फिरत आहेत. आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या गाड्या आहेत त्या परमिशनसहित फिरत आहेत. प्रचार यंत्रणा चालू आहे. आम्ही खेड्यामध्ये डोर टू डोर जात आहोत. शेतकऱ्याकडे, कामगाराकडे, या ठिकाणच्या आदिवासी बहुजनांकडे, अल्पसंख्याकांकडे आम्ही जात आहोत आणि त्यांना आमचं म्हणणं सांगत आहोत आणि आमचे मुद्दे सांगत आहोत. आणि त्यानुसार लोकांचं आम्हाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. आम्ही एक सांगू शकतो, या ठिकाणी आम्हाला हे दोन्ही उमेदवार आमच्या रेसमध्ये नाही आहेत, स्पर्धेमध्ये कुठेही अजून येत नाही आहे. आमची फक्त या ठिकाणी आमची लढत वंचित बहुजन आघाडीचे बी चव्हाण आणि आमच्यामध्ये दिसत आहे. म्हणजे यांचा आम्हाला कुठलाही धोका नाही, कारण यांच्या मताचं डायरेक्ट डिव्हायडेशन चालू आहे. कारण एक म्हणून यांनी मागच्या निवडणूक लढवली आणि हे आज 2 जण उभे आहेत, त्यांच्या मताचं डिव्हायडेशन आपोआप होत आहे. आणि या ठिकाणी या मतदारसंघामधला दलित, मुसलमान, आदिवासी, बहुसंख्याक, बहुजन हा मतदार यांना मतदान करणार नाही. कारण गेल्या 10 वर्षापासून या मतदारांचं यांनी कुठल्याही प्रकारचं कधीही त्यांना एक छोटंसं सुद्धा विकासाचं काम केलेलं नाही आहे. म्हणून हा मतदार यांच्यापासून आज अलिप्त आहे. तर तुम्ही म्हटले की तुमच्या ज्या गाड्या आहेत, समजा 4 गाड्या आहेत आणि इलेक्ट्रॉनिक बाणचा कोणत्याही प्रकारे तुम्हाला निधी आलेला नाही, म्हणजे तुम्हीचा पक्ष जो आहे गरिबाचा पक्ष आहे. परंतु आता हे जे म्हणत आहे या वंचित बहुजन आघाडीसोबतच तुमची टक्कर आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर आहे का? वंचित दिसून येते समजा टक्कर म्हणजे दोघांची दिसून येते सरासरी. आणि जे मुद्दे आहेत ते तुमचे सामान्य जनतेला धरूनच आहेत असं तुम्ही म्हणत आहात, बरोबर आहे का? आता सामान्य जनता जी आहे समजा, आता तुमच्यामध्ये 2 तुमच्या कॉम्रेडमध्ये आणि जे बलाढ्य पक्ष आहेत ज्याच्याकडून भरमसाठ निधी येत आहे, जो की जनतेमध्ये जास्त प्रमाणात खर्च करत आहे, गाड्या जशा म्हणल्या तशा गाड्या करत आहेत, पैसा जिथं म्हणलं ते जे कार्यकर्ते जे फिरणारे आहेत समजा, काय तुमच्याकडे कार्यकर्ते आहेत का? म्हणजे जे काय 1000 रुपये 500 रुपये देऊन त्याला प्रसार करण्यासाठी असं काय आहे का? आमच्याकडे आमचं मुख्य साधन एक कार्यकर्ता आहे.
आमच्याकडे कार्यकर्त्याचा संच आहे हां आणि तो स्वतःची भाकर खाऊन गाडीमध्ये दिवसभर प्रचार करत आहे आणि स्वतः पार्टीसाठी इलेक्शनच्या प्रचारासाठी 1,000 रुपये 2,000 रुपये स्वतः फंड देत आहे. असं पैसे देऊन महाराष्ट्रामधल्या सर्व पार्टीनं प्रत्येक जिल्ह्यातून पक्षाकडून कार्यकर्त्यांनी फंड जमा करून या इलेक्शनसाठी पाठवले आहेत आणि या फंडावर आम्ही इलेक्शन लढवत आहोत. आता तुम्ही जे म्हणत आहे की कार्यकर्ते तुमचे कसल्या प्रकार नाही, स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आम्ही त्या पार्टीला फंड देत असतो आणि त्या याच्या पैशामधून आम्ही खर्च करत असतो आणि त्याच्यामुळं जे साधनं आहे त्याच्यामध्ये कमतरता भासत आहे. पण खरोखरच आहे, जनतेनं हे लक्षात घेतलं पाहिजे, जी पार्टी खर्चच करत नाही अशाच पार्टीला जर जनतेने जर निवडून दिली तर जनतेचे कामं होणार. कारण कोणतीही पार्टी जेव्हा पैसा खर्च करत असतो ते पैसा काढण्यासाठी पुढचे 5 वर्ष हे रणनीती लावत असतो. हा एक मोठा प्रश्न हे सामान्य जनतेला समजण्याचा हा विषय आहे. कारण ग्रामपंचायतीचं तुम्ही इलेक्शन बघा, ग्रामपंचायतीमध्ये काही पार्ट्या असते एकत्र येतात, पैसा लावतात, दारू पाजवतात किंवा काही अशा अन्य प्रकारे खर्च करतात. खर्च करून मग त्या गावाचा विकासही होऊ देत नाहीत. कारण काय असतं, जे पैसा टाकलेला आहे ते कसं काढावं, कारण जो टाकलेला खर्च केलेला आहे तो काढण्यासाठी हे तिथं भ्रष्टाचार म्हणा, करप्शन म्हणा, कोणते कामं म्हणा, त्यापासून तो आवक केला जातो. हे सामान्य जनतेने लक्षात घेण्याचा हा विषय आहे. आणि खरोखर यांनी जे मुद्दे दाखवले की आम्ही खिशातून पैसे खर्च करतो, आम्ही ते कार्यक्रम घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही चालवतो. परंतु इतर ज्या पार्ट्या आहेत त्या पार्टीला कंपन्या करोडो रुपये निधी देतात कारण त्या कंपन्या चालवण्यासाठी. तर हा एक मोठा इश्यू मुद्दा हा समजण्यालायकीचा आहे. आता तुम्ही हिंगोली मतदारसंघामध्ये जो तुमचा उमेदवार आहे, एकीकडे भारत देशामध्ये इंडिया आघाडी सुरू आहे आणि तुम्हाला इथं जे इंडिया आघाडीनं का तुम्हाला सपोर्ट केला नाही, का सहकार्य केले नाही, याबद्दल तुमचं म्हणणं काय? बरोबर आहे. देशामध्ये इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे आणि ती आमच्या पुढाकाराने निर्माण झालेली आहे आणि इंडिया आघाडीचेच आम्ही घटक आहोत. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ही आघाडी झाली त्यावेळेस आम्ही सांगितलं की ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, हो त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही जागा द्या. ठीक आहे, आम्हाला ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी त्यांनी जागा देण्याचं नाकारलं. हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या ठिकाणी आमचा आमदार 7 दिवस निवडून येतो त्या ठिकाणी आमची ताकद आहे. मागच्या वेळेस आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी 300 नंबरवर होतो, त्या ठिकाणी जागा आम्ही मागितली, ती त्यांनी दिली नाही आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा एक उमेदवार त्यांनी उभा केला जो RSS आणि BJPकडून आलेला आहे. म्हणून आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे आणि या ठिकाणी सुद्धा आम्ही हिंगोलीची जागा मागितली, त्यांनी नाकारली. म्हणून या ठिकाणी जो उमेदवार आहे तो उमेदवार निष्ठावंत उमेदवार नाही आघाडीचा. त्याचा बाप काँग्रेसमध्ये होता, ज्यांनी किती वर्ष 20-25 वर्ष सत्ता भोगली, आमदारकी केली, पण मुलगा शिवसेनेत. मग हा उद्या BJP जाणार नाही कशावर? म्हणून या उमेदवाराला आमचा विरोध आहे. आज उद्याच हा जाऊ शकतो आणि गेली CBIची सगळी भीती आहे या लोकांना. म्हणून या उमेदवारावर आमचा विश्वास नाही. म्हणून आम्ही आमची उमेदवारी लोकांसाठी, लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या मागण्यासाठी, लोकांच्या लढाईसाठी आम्ही आमची उमेदवारी दिलेली आहे. हा आमचा या ठिकाणी पक्षाचा सर्वसामायिक निर्णय आहे. काय हरकत नाही. जे तुम्ही म्हणत आहे की जे युती झाली नाही आणि जे इंडिया आघाडीने सहकार्य तुम्हाला दिलं नाही, कारण जो विरोध होता ते सामान्य लोकांना तुम्ही जे सांगली जी भूमिका ते लक्षात आलेली आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्याकडून फक्त मी आता काय घेतो, 10 मिनिटांमध्ये आपल्याला आणि बोलायचं आहे. तर जे तुमचा उमेदवार जो आहे तो संसदेमध्ये जाऊ शकतो, बोलू शकतो, सामान्य लोकांचे प्रश्न ऐकू शकतो आणि अशा मी ठामवादी आहे. आणि जो तुमच्या विरोधात फक्त वंचित सोबतच तुमची टक्कर आहे हे तुमचं म्हणणं टार्गेट आहे. परंतु मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की जे आमच्यासारख्या बेरोजगाराचे जे प्रश्न आहेत, बेरोजगाराचे
रोजगाराचे, शेतकऱ्याचे, हमीभावाच्या कामासंदर्भात बोललेले आहेत तुम्ही. आणि जे अंगणवाडीचे जे प्रश्न आहेत किंवा आशा वर्करचे जे प्रश्न आहेत हे तुम्ही रस्त्यावर घेऊन जेव्हा गेले होते किंवा चालता तुम्ही प्रत्येक सभेमध्ये किंवा रस्ता रोको वगैरे या गोष्टी करतच असतात, परंतु हे प्रश्न जेव्हा रस्त्यावर आणते वेळेस हे तुमच्या जे प्रश्नाचं कोणी वाली आहे की नाही, हे प्रश्न सुटतील की नाही जनतेची, याबद्दल काय सांगू शकता? हे प्रश्न सुटण्यासाठी रस्त्यावरची लढाई सभागृहामध्ये जाण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने म्हणून उमेदवार दिलेला आहे. जी आम्ही रस्त्यावर लढाई लढतो ती संसदेमध्ये जाण्यासाठी, सभागृहामध्ये त्याची मागणी होण्यासाठी आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विरोध होण्यासाठी आणि सरकारला दबाव आणण्यासाठी त्या ठिकाणी या संसदेमध्ये हा सभासद गेला पाहिजे, म्हणून ही उमेदवारी आम्ही दाखल केलेली आहे. खरोखरच हा विचार करण्याचा मुद्दा आहे, जे की ज्या लोकांच्या ज्या समस्या असतील, ज्या अडचणी आहेत, या लोकांच्या अडचणी हे त्या लोकांपर्यंतच आहे. केवळ माका पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी इस्लापूरमध्येच नाही, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जरी आपण पाहिलो, हाच जो पक्ष आहे हा रस्त्यावर सामान्य जनतेच्या समस्या मांडण्यासाठी उतरत असतो. ही एक विचार करण्याचा भाग आहे. परंतु सत्तेमध्ये तुम्हाला नाकारण्याचं कारण काय आहे? सत्तेमध्ये नाकारण्याचं कारण हे आहे, भांडवली जो आहे या ठिकाणचा भांडवली प्रचार, काही नसताना भांडवली प्रचार करणे उमेदवाराचा, आणि भांडवलदाराकडून ही प्रचार यंत्रणा राबवल्या जाते. आणि वास्तविक मुद्दे जे आहेत, मुख्य प्रश्न लोकांचे, जो महागाई आहे, बेरोजगारी आहे, या ठिकाणची महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न आहे, आणि जे काही अविकसित भाग आहे, जे विकासाचे भाग आहे, हे मूळ प्रश्न आम्ही घेत असतो. आणि हे मूळ प्रश्न ऐन वेळेला हे बाजूला सारून कुठंतरी जातीच्या, धर्माच्या नावावर आणि मंदिराच्या नावावर प्रश्न समोर केले जातात, भावनात्मक केले जातात. आणि या भावनात्मक प्रश्नाला मीडियामधून, भांडवलदाराकडून, या मीडियामधून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि मूळ प्रश्न बाजूला राहतात आणि भावनिक प्रश्नावर लोकांना गुमराह करून ते मतं घेतल्या जातात. म्हणून वास्तव जो आहे उमेदवार किंवा वास्तव प्रश्न जो परिस्थिती आहे ती बाजूला राहते. खरोखरच हा प्रश्नाचं जे त्यांनी जे मांडलं मत ते बरोबरच आहे, कारण की वास्तविक जे समस्या जर निराकरण जर ते लोक जर करले असते तर या समस्याच निर्माण नाही झाल्या असत्या. आज विधानसभेमध्ये किती आमदार लोक आहेत की ज्यांना बोला येते, आमदार झाले परंतु त्याला बोला येत नाही, संसदेमध्ये खासदार झाले त्याला बोला येत नाही, जरी आले तर काय समस्या घेऊन चला प्रत्येक जिल्ह्याचा, हा सामान्य किंवा बेरोजगार आणि त्याचा क्लिप आहे का, की खरोखरच हा उमेदवार आपण निवडून दिल्याच्या नंतर तो संसदेमध्ये बोलू शकतो, विधानसभेमध्ये बोलू शकतो, किंवा इतिहास तुम्ही पाणी उडून पहा, जो आमदार झाला किंवा जो खासदार झाला यानं याच्यापूर्वी काय केलं, कशा प्रकारे बदल केला, कोणते तळे आणले का, कोणते योजना आणले का, जनतेमध्ये कशा प्रकारे त्याचं तुल्य आहे काय नाही, याकडे पाहण्याचा प्रश्न निर्माण होतो. खरोच जनतेनं ही एक क्लिप पाहून किंवा या न्यूजच्या माध्यमातून प्रत्येकाने ही आपल्या मनामध्ये कोणताही पक्ष बाजूला सरून तो व्यक्ती महत्त्वाचा आहे का, तो व्यक्तीच इम्पॉर्टंट आहे. पक्ष हा गट असतो सर्वांचा, परंतु त्या पक्षानुसार तो व्यक्ती इम्पॉर्टंट आहे. कारण व्यक्ती जर संविधान वाचून, संविधानाचं ज्ञान घेऊन किंवा जी नियमावली आहे, करार आहेत, GR आहेत, हेच त्याला समजत जर नसेल आणि जनतेचे जे प्रश्न ते ऐकून घेऊन सोल्युशन जर करत नसेल, तो खरोखरच जनतेचं केव्हाच हित होणार नाही, गावाचं हित होणार नाही, जिल्ह्याचं हित होणार नाही. त्याच्यामुळं बेरोजगारीचा प्रश्न असू द्या, कामगाराचा प्रश्न असू द्या, इतर सर्वेचे जे समस्या आहेत जसे की तसेच राहणार. खरोखरच किसान मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हा खरोखरच रस्त्यावर येतो. एक वेळ जर या पक्षाकडं लोकांनी विचार जर केला तर खरोखरच आपल्या ज्या समस्याचं उत्तर खरोखरच हे पार्टी संसदेमध्ये मांडू शकेल का, याबद्दल लोकांनी विचार करण्याचा भाग आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम. धन्यवाद.